सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती राहील. प्रभावशाली लोकांशी संपर्क भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना भागीदारी किंवा नवीन व्यावसायिक करारातनं चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती किंवा उत्पन्नामध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत. आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्य, कौटुंबिक आणि आर्थिक बाबींसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ असेल. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या ऊर्जावान वाटेल आणि कुटुंबासमवेत आनंदायी वेळ तुम्ही घालवाल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन वस्तू किंवा मालमत्ता मिळण्याची देखील शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नातेवाईक आणि मित्रांशी जोडलेले संबंध पूर्वीपेक्षा गोड होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवीन करार आणि भागीदारीसाठी ही वेळ अनुकूल आहे. कामाशी संबंधित सहली आणि नवीन संपर्क भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील आणि त्यांच्या मेहनतीचं फळ देखील त्यांना मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी तुम्ही बाळगा आणि कोणालाही कर्ज देणं टाळा. प्रभावशाली लोकांना भेटल्यानं तुमच्या कारकिर्दीसाठी आणि व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य एका नव्या उंचीवर असेल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना सन्मान आणि नवनवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या क्षेत्रामध्ये पदोन्नती आणि प्रगतीची चिन्ह आहेत. कठीण समस्यांवरील उपाय देखील तुम्हाला सहजपणे सापडतील आणि तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा नेहमीपेक्षा थोडासा अधिक आव्हानात्मक असू शकतो. कुटुंबातील भावंडांशी एखाद्या गोष्टीवरनं तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही संयम बाळगा. तुमचे प्रेमसंबंध हे सामान्य राहतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्याला भेटून तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही तुमच्या कामामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं समाधान करण्यात आज यशस्वी व्हाल, ज्यामुळे आर्थिक लाभाच्या संधी तुम्हाला मिळतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन भागीदारी किंवा व्यावसायिक सहकार्य सुरू करण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. आत्मविश्वासानं आणि उत्साहानं केलेले प्रयत्न भविष्यातील मोठ्या यशाचा आधार बनतील. व्यावसायिकांसाठी चांगल्या नफ्याची आज चिन्ह आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती आज मजबूत असेल. जर कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असेल तर सकारात्मक परिणाम मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र परिणाम देईल, परंतु तुम्ही संयम आणि समजूतदारपणानं काम केल्यानं तुमच्या परिस्थितीत बाजूनं बदल होईल. आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर तुम्ही करा आणि अनावश्यक कामं टाळा. विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासामध्ये कमी गुंतलेलं असू शकतं, तर नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांना सामोरंही जावं लागू शकतं. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला बिलकुल विसरू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी नवनवीन जबाबदाऱ्या आणि ट्रान्सफर यामुळे तुम्ही व्यस्त असाल. दीर्घकाळ रखडलेल्या योजनांना गती मिळेल. एखाद्या जुन्या मित्राशी बोलून तुम्हाला आनंद होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी इच्छित ठिकाणी पदोन्नती किंवा बदली होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला आज मिळतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला मिश्र परिणामांचा असेल. काही परिस्थितींमुळे कलह निर्माण हा होऊ शकतो. त्यामुळे बोलण्यामध्ये आणि वर्तनामध्ये तुम्ही संयम ठेवा. मानसिक आळस तुमचा दूर होईल आणि चांगली बातमी मिळाल्यानं तुमचं मन आनंदी होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही संबंध ठेवा, कारण सहकाऱ्यांची स्पर्धात्मक भावना तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तुम्ही संयम आणि समजूतदारपणानं काम केल्यास दिवस तुमच्या बाजूने असेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित नवनवीन संधी तुमच्या समोर येतील. नवीन करार आणि कामाशी संबंधित सहली भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यस्त दिनचर्या असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढाल, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील. प्रभावशाली लोकांशी तुमचे संपर्क प्रस्थापित होऊ शकतात आणि प्रेमसंबंधही तुमचे सकारात्मक राहतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदार किंवा सहकाऱ्यांकडनं अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यानं आज काही मानसिक गोंधळ जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेत असताना मात्र तुम्ही घाई करू नका. तुमच्या समस्या सार्वजनिक करण्याऐवजी संयम आणि आत्मविश्वास तुम्ही बाळगा. व्यवसायामध्ये नफ्याचं आणि समाजात मान सन्मानाचं वातावरण तुमच्यासाठी राहील. संयम आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी यशाचा मार्ग उघडून देतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी काम किंवा प्रशासकीय बाबींमधून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण तुमचं आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध देखील चांगले राहतील. मुलांकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही वेळेवरती योग्य संधीचा लाभ घेतला तर तुम्ही भविष्यात व्यवसाय आणि कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय प्रगती करू शकाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.